नमस्कार. रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते. मल्हार सुमतीचे भाग 41 आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. भाग 42. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती मला धोतर नेसवू नकोस. आणि सुमतीने बरोबर लक्षात ठेवलं, ह्यांना माझी मदत नको आहे ना. आता उद्या बघते मी, माझ्या मदतीशिवाय काही होणार नाही यांचं. सुमतीला आज लवकरच जाग आली. मल्हार सुमतीला अगदी घट्ट मिठीत घेऊन झोपला होता. सुमतीने एकदा मल्हारच्या शांत निरागस चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याच्या गालावरती तिचे ओठ टेकवले आणि मनातच म्हणाली, झोपेत किती गोंडस दिसता हो. हे रूप डोळ्यात साठवून ठेवावंसं वाटतं मला. मल्हार सुमती त्याच्या मिठीतनं उठली तशी लगेच तिचा हात पकडला आणि तिला परत त्याच्या बाहुपाशामध्ये घट्ट पकडून झोपला. सुमतीने आता त्याच्या छातीवरती किस केला आणि त्याला म्हणाली, अहो उठा ना आणि मला पण उठू द्या. लवकर आवरून घ्या. आपल्याला जायचं आहे ना मंदिरात 5 वाजता. गुरुजींनी यायला सांगितलं आहे. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती अगं किती वेळ झोप झाली असेल तुझी. 3 तास फक्त झोप झाली आहे. अजून पहाटसुद्धा झाली नाही. सुमती म्हणाली, अहो नको होऊ दे पहाट, पण मला आवरायचं आहे. साडी वगैरे नेसायची आहे आणि आई आता उठतीलच. तुम्ही सोडा बरं मला. एकतर आपण दोघे हॉलमध्ये झोपलो आहोत. बरं नाही वाटत ते. कोणी उठलं तर, असं आपल्याला बघितलं तर. नको नको, सोडा ना मला. मल्हार म्हणाला, अजिबात सोडणार नाही तुला. सुमती आता हसली आणि मल्हारला म्हणाली, अहो असं सोडा नाही म्हणते मी. ते काय मी सुद्धा सोडणार नाही तुम्हाला. या जन्मात काय, पुढच्या सगळ्या जन्मात मला तुमचीच बायको व्हायचं आहे. हे महादेवाला साकडच घालणार आहे मी. आता आता मला आवरायचं आहे, म्हणून तुमच्या मिठीतनं सोडा असं म्हणते मी. मल्हार म्हणाला, बरं ठीक आहे मग. मग तुला मिठीतनं सोडतो. काय हो, आणि तुम्हाला धोतर नेसायचं आहे ना, त्याला किती वेळ लागतो. आणि तुम्हाला माझी मदत पण नको आहे. मग उठा लवकर. धोतर नेसायचा ह्या काळजीने त्याला लगेच जाग आली आणि सुमती लगेच मल्हारपासून बाजूला झाली. मल्हार उठला आणि हात उंचावत आळस झटकला. बाहेर अंगणामध्ये जोर बैठका काढायला लागला. सुमतीने सुद्धा आता तिचं आवरलं. आंघोळ झाली होती तिची. अंगणात तुळस होती. त्या तुळशीला पाणी घालायला बाहेर आली आणि पाहते तर हा बाबा पूर्ण घामाने भिजला होता. सुमतीचं ते मधाळ रूप मल्हारला खुणावत होतं. मल्हार तिरक्या नजरेने सुमतीकडे पाहत होता. सुमतीने अगदी हिरवीगार साडी नेसली होती. त्यात अगदी मनमोहिनी दिसत होती आणि मल्हारचं लक्ष सुमतीवरना अजिबात हटत नव्हतं. दिवसेंदिवस मल्हारचं प्रेम वाढतच होतं. सुमतीने आता तुळशी मातेला नमस्कार केला, पाणी घातलं आणि प्रदक्षिणा मारायला लागली. मल्हार सुद्धा आता सुमतीच्या मागे आला आणि तो सुद्धा सुमतीबरोबर प्रदक्षिणा मारायला लागला, सुमतीचा पदर पकडून. सुमती मल्हारला म्हणाली, अहो काय करताय, जा ना तुमचा आवरा. खरंच खूप त्रास दिला आहे तुळशी माते ह्या बाबांनी. मल्हार आता हसला आणि सुमतीला म्हणाला, सुमती एकटी एकटीच प्रदक्षिणा मारतेस. लग्नात तुझा हात हातात घेऊन मी 7 वचने घेतली, त्यातलं एक वचन आठवतं का तुला. सुमती म्हणाली, कसलं वचन. तुझ्या चांगल्या कामात नेहमी नवऱ्याला सोबत ठेवायचं. मग हे चांगलंच काम करत आहेस ना तू, आणि तुझा नवरा तुझ्या सोबत नाही, असं कसं होईल. सुमती आता हसली आणि मल्हारला म्हणाली, अहो नका ना हो इतका त्रास देऊ. मला मला ना नऊवारी नेसायची आहे आणि आई मला नऊवारी नेसवणार आहेत. त्या आत्ताच उठल्या आहेत, त्यांचं आवरत आहेत आणि मला आपल्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवायचा आहे. जायच्या आधी थोडंसं खाऊन जाऊयात. आणि तुमचा आणि माझा दोघांचा पण उपवास आहे. उपवासाचं काहीतरी खाऊयात. आपल्या दोघांना खिचडी करते आणि थोडासा फलाहार करून जाऊयात. मल्हार म्हणाला, ओके मॅडम, आपण म्हणाल तसं. सुमतीने आता
मल्हारचा हात पकडला आणि त्याला घेऊन डायरेक्ट बाथरूममध्येच गेली आणि बाथरूममध्ये त्याला ढकललं आणि त्याला म्हणाली, हा तुमचा ब्रश घ्या आणि आंघोळ झाल्याशिवाय बाहेर यायचं नाही. मल्हारच्या खांद्यावर टॉवेल ठेवला आणि तिने दार लावून घेतलं. म्हणाली, देवा, एक बाळ मला खूप त्रास देत आहे, पण मला जेव्हा बाळ देशील ना, तेव्हा शांत, समजूतदार आणि माझं ऐकणारं दे. कारण की घरात 2-2 बाळं सांभाळायला लागली तर माझं काही खरं नाही. माझं हे बाळ सगळ्यात डेंजर आहे. त्याच्यामुळे साहेबांसारखंच दे, पण जरा शांत आणि समजूतदार, माझं ऐकणारं दे. मल्हार आता आतून म्हणाला, तथास्तु बालिके. सुमती पण आता खूप हसायला लागली आणि बाहेर आली. घर झाडून घेतलं, अंगण झाडून घेतलं आणि नाश्त्याच्या तयारीला लागली. आई पण तेवढ्यात आल्या आणि सुमतीला म्हणाले, सुमती, झालं का गावरून तुझं? सुमती म्हणाली, हो आई, झालं. आपल्यासाठी नाश्ता करते थोडा, कारण की मंदिरात प्रसाद आहे, पण तुम्हाला गोळ्या घ्यायच्या असतात, त्याच्यामुळे थोडंसं खाऊनच जाऊयात आपण. आणि तुम्हाला माहीत आहे ना, यांना भूक सहन होत नाही, म्हणून आमच्यासाठी थोडीशी खिचडी केली आहे आणि थोडासा फलाहार करून जाऊ. आई म्हणाले, हो सुमती, तू म्हणशील तसं. बरं अगं, तुला साडी नेसवायची आहे मला, चल आवर लवकर. पाहिजे तर मी लीलाला सांगते, तू आधी साडी नेसून घे, तुला आवरायचं पण आहे ना. आणि मस्त छान नट, तुझ्यावरून माझ्या मुलाची नजर अजिबात हटली नाही पाहिजे. मल्हार आता टॉवेल लावूनच किचनमध्ये आला आणि आईच्या खांद्यावरती हात टाकला. आईला म्हणाला, आई, तिने नटायची काय गरज आहे? तिने ड्रेस घातला तरी ती छान दिसते, साडी नेसली तरी छानच दिसते. आणि आई, तुला सांगू का? आई म्हणाली, काय? आणि काही नाही घातलं ना तरी छानच दिसते. सुमतीने आता उलटनं उचललं आणि ते घेऊनच मल्हारच्या मागे लागली आणि मल्हारला सगळ्यांसमोर म्हणाली, बेशरम माणूस, काही कळत नाही काय बोलायचं. आई पण आता खूप हसायला लागली. काय करायचं या मल्हारचं? आईला काहीच कळेना. सुमती आता आईकडे मल्हारची तक्रार करायला लागली. आई, तुम्ही आहात म्हणून मला काही नाही वाटलं, पण बाकीच्यांसमोर बोलले असते तर मला किती लाज वाटली असती. असं बोलतात का? आई म्हणाल्या, जाऊ दे ग, हीच खरी संसारात मज्जा असते सुमती, आणि ह्या सगळ्या गोष्टी तू एन्जॉय कर. मला पण तुम्हाला दोघांना असंच सदैव हसत खेळत आनंदात बघायचं आहे. सुमतीने आता आईला मिठी मारली आणि आई म्हणाल्या, चल आवर लवकर, तुला साडी नेसवते पटकन आणि नाश्ता करू आणि निघूयात. मल्हार, काय करतोय? सुमती म्हणाली, अहो आई, त्यांना धोतर नेसायचं आहे. आई म्हणाल्या, हो का, बरं ठीक आहे, चांगलं आहे. तू नेसवणार आहेस का त्याला? तुला येतं ना नेसवलं धोतर? सुमती म्हणाली, हो आई, मला येतं नेसवता, पण तुमच्या लेकाला माझी मदत नको आहे. आई म्हणाल्या, सुमती, मला तरी असं वाटतंय की त्याला धोतर तूच नेसवणार, कारण की माझी मदत तरी तो घेणार नाही, तर तुलाच सांगेल बघ. सुमती आईंना म्हणाली, मला नाही म्हणालेत ते, माझ्या सासऱ्यांवर मी जाम खुश आहे असं म्हणाले आणि माझे सासरे मला मदत करतील. पण त्यांना काय माहिती आहे, बाबा आपल्या सगळ्यांच्या आधीच मंदिरात जाणार आहेत. इतक्यात बाबा किचनमध्ये आले आले पण आणि सुमतीला म्हणाले, सुमती, अगं मी निघतो, गुरुजींना थोडीशी मदत करायला जातो पुढे, त्यांनी बोलवलं आहे मला. सुमती म्हणाली, घ्या. आई आणि सुमती दोघी पण हसायला लागल्या. बाबा म्हणाले, काय झालं सुमती? वहिनी? सुमती म्हणाली, काही नाही हो बाबा, थोडासा नाश्ता करून जा ना. नाश्ता तयार आहे. बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, दे पटकन, थोडंसं खातो आणि जातो. तुम्ही पण सगळे लवकर या, पूजा खोळंबायला नको. सुमती म्हणाली, हो बाबा.
बाबांनी नाश्ता केला आणि बाबा निघून पण गेले. सुमती आता त्यांच्या बेडरूममध्ये गेली. मल्हारसाठी बेडवरतीच धोतर काढून ठेवलं. त्याला म्हणाली, आवरा लवकर, मी साडी नेसायला त्या बेडरूममध्ये जाते. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती अगं जरा बाबांना पाठवून दे ना. सुमती म्हणाली, अहो पाठवलं असतं पण ते शक्य नाही ना. मल्हार म्हणाला, का शक्य नाही? अहो कारण की बाबा मघाशीच मंदिरात गेलेत. आता तुमचं तुम्ही मॅनेज करा. मल्हार सुमतीला म्हणाला, सुमती पण तू बाबांना सांगायचंच ना, यांना धोतर नेसायचं आहे म्हणून, जाऊ नका, त्यांना नेसवून जा म्हणून. सुमती म्हणाली, आता ते मी कसं सांगू? ज्याला नेसायचं आहे त्याला काळजी हवी ना. आता बघा तुमचं तुम्ही काय करायचं ते. मी जाते बाबा, मस्त तयार होते. मला माझ्या सासूबाई तयार करणार आहेत आज, मज्जा आहे माझी असं म्हणाली आणि बाहेर निघून गेली. मल्हारला आता खूप टेन्शन आलं. आता काय करू? शेवटी मल्हार म्हणाला, काही झालं तरी हिच्या पाया पडणार नाही. मल्हारने आता जरा डोकं चालवलं आणि मनातच म्हणाला, काय मल्हार, अरे आजच्या जगामध्ये जगत आहेस तू, तुझ्या हातात फोन आहे, तो कशाला फक्त पाहायला आहे का? अजिबात नाही. फोन उघडतो आणि यूट्यूबवर एक एक काय 25-30 व्हिडिओ येतील धोतर कसं नेसायचं ते बघून नेसतो. इझी आहे. आणि बायकोला सरप्राईज देतो. आता सरप्राईज भेटणार आहे का शॉक हे तिनेच ठरवायचं. माझ्यावर हसते काय? दाखवतोच तुला आता, थांब जरा. मल्हार काय चीज आहे ते मला कमी समजते. मल्हारने आता फोन हातात घेतला आणि धोतर कसं नेसायचं त्याच्यावर एक नाही दोन नाही तर भरपूर व्हिडिओ मल्हार समोर आले. मल्हार म्हणाला, अरे वा, इंटरेस्टिंग. मल्हारने फोन समोर ठेवला आणि ते जसं जसं सांगत होते तसं मल्हार अगदी करत होता. पण त्यांचं नेसून व्हायचं तरी मल्हारला काहीच समजायचं नाही. गाठ कुठे बांधायची, काष्टा कुठून घ्यायचा, व्हिडिओ जायची तरी मल्हारचं नेसून व्हायचं नाही. मल्हार परत तिथे स्टॉप करायचा आणि परत धोतर नेसायला घ्यायचा, परत ती स्टेप विसरून जायचा. असं करून 15-20 मिनटं अशीच घालवली या बाबांनी आणि खूप वैताग आला त्याला. मनात म्हणाला, खरंच ह्या सुमतीशिवाय मल्हारचं पान हलणार नाही. बायकोने अगदी तंतोतंत ओळखलं आहे तिच्या नवऱ्याला. उगाच काल म्हणालो मला नको तुझी मदत म्हणून, आता तिच्या मदतीशिवाय काहीच होणार नाही. सुमती आता तिचं आवरून बेडरूममध्ये आली आणि पाहते तर हा बाबा फक्त अंडरवेअरवर धोतर हातात घेऊन बसला होता फोन बघत. सुमती मल्हारला म्हणाली, अहो काय निवांत फोन बघत बसला आहात, उठा ना, नेसा ना लवकर. मल्हारने सुमतीकडं पाहिलं आणि काय ते देखणं रूप आणि ती चंद्रकोराची टिकली, त्या दागिन्यांमुळे, त्या साडीमुळे नाही तर सुमतीच्या अस्खलित मराठमोळ्या सौंदर्यामुळे चार चांद लागले होते. मल्हारने आता सुमतीला तसंच जवळ घेतलं आणि सुमती फुल मेकअपमध्ये आणि हा बाबा फक्त अंडरवेअरवर. सुमतीला म्हणाला, बघ सुमती, आपण अशाच गेटअपमध्ये जायचं का गं दोघांनी पण पूजेला, म्हणजे लोक तुझ्यापेक्षा जास्त माझ्याकडेच बघतील. आई ग. सुमतीला आता तर खूपच हसायला आलं, कारण की आरशामधून सुमती पाहत होती आणि तिला खूप म्हणजे खूप हसायला येत होतं. मल्हार म्हणाला, अहो काय करू हो तुमचं, आपलं परमनंट वाक्य आहे राणीसाहेब ते, हो ना, काय करू नका, तुमच्या या लाडक्या नवऱ्याला धोतर नेसवा. कासाच येऊ, सांग लवकर. सुमती म्हणाली, अजिबात नको, काही गरज नाही, परवडणार नाही ते मला. नेसवते चला आता, तुमच्यासोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नाही, आधीच उशीर झाला आहे. शेवटी विजय हा मल्हारचाच होतो. मल्हार सुमतीला म्हणाला, आता हा विजय कोण? मला नको बाबा विजय वगैरे, मला माझी सुमतीच हवी आहे असं म्हणाला आणि सुमतीला म्हणाला, शेवटी सुमती मल्हारचीच होते
आणि मल्हारचं सगळं ऐकते. सुमती मल्हारला म्हणाली, कारण की सुमतीकडे दुसरा पर्यायच नाही आहे मल्हारचं ऐकण्याशिवाय. सुमतीने आता लगेच धोतर हातात घेतलं आणि मल्हारला 10 मिनिटात धोतर नेसून पण टाकलं. काय ते राजबिंड रूप दिसत होतं नवरोबाचं. सुमतीला तर आता दृष्टच काढूशी वाटत होती मल्हारची. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा.